कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या माध्यमातून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्याचाच गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द येथील 20 वर्षीय जीवन चव्हाण यांच्या विरुद्ध इस्पुर्ली पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी आणि संशयित यांची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून झाली होती। सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली, त्यानंतर त्याने सातत्याने तिला मोबाईलवरून संपर्क साधून तिचा विश्वास संपादन केला। शालेय क्रीडा स्पर्धेसाठी कोल्हापूर येथे आलेल्या पीडितेला संशयिताने दुचाकीवरून जय लॉज येथे नेले। तिथे तिच्या संमतीशिवाय लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच हा प्रकार कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही दिल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद आहे। घटनेनंतर पीडिता मानसिक धक्क्यात होती। तिच्या वागण्यात बदल झाल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी पीडितेने संपूर्ण प्रकार घरी सांगितला। त्यानंतर कुटुंबियांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली। तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील करीत आहेत। दरम्यान या प्रकरणात समोर आलेल्या जय लॉजबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे। या लॉजच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते। या ठिकाणी कथित बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याच्या चर्चाही परिसरात रंगत आहेत। तसेच संबंधित लॉज हा सेवानिवृत्त पोलीस यांच्या संबंधित असल्याची ही चर्चा परिसरात असून जिल्हा पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। त्याचबरोबर लॉजच्या कामासह संपूर्ण प्रकाराची सर्वकष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच दोषी आढळण्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।